अभी मजा आएगा ना भिड़ो। म्यूजिक पैदल चल रहा हूँ सफर में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। once more पैदल चल रहा हूँ सफर में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। तर स्वागत आहे मंडळी तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंग मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यू मध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। फक्त व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ जराही स्किप न करून बघा। ओके, तर मित्रांनो आपण जाणून घेऊ आज जे पण काय प्रोसेस लागणार आहे व्हिडिओ बनवायला। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ लाईट मोशन वरती एडिट करणार आहे। ओके, आणि त्याला जे पण काय मटेरियल लागणार आहे म्हणजे बिटमार्क व शेकीफेक्टची एक्सएमएल फाईल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही बिटमार्क व एक्सएमएल फाईलच्या लिंक वरती क्लिक करून त्याला डाउनलोड करून घ्यायचं। ओके, एवढं करून झाल्यानंतर ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक असणार आहे। तर टेलिग्रामला मात्र नक्की जॉईन व्हा, कारण की आपण आपल्या टेलिग्राम वरती दररोज फ्री मटेरियल अपलोड करत असतो। ओके, तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे आपलं लाईट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं। ओके, एवढं करून झाल्यावरती ना खाली टेम्पलेट वरती क्लिक करून तुम्हाला दिसत असेल अपलोड एक्सएमएल फाईल, तर अपलोड वरती क्लिक करायचंय। अपलोड वरती क्लिक करून झाल्यानंतर ना जे पण तुम्ही आपल्या एक्सएमएल फाईलचं लोकेशन ना ते शोधून घ्यायचे। ओके, आणि त्याला इथून इम्पोर्ट करून घ्यायचे। तर इम्पोर्ट करून झाल्यानंतर मित्रांनो मी सिम्पली तर डिलीट करून घेतो, कारण की ऑलरेडी मी माझ्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट करून ठेवलो। ओके, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जी आपली बिटमार्क राहील, तर सिम्पली प्लस वरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करून तुमचा जो पण काही फोटो असणार आहे तो इथंच सिलेक्ट करून घ्यायचा। ओके, इथं प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून याला सिलेक्ट करून वरती तीन डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आणि या लास्ट पर्यंत घेऊन या ऑप्शन वरती क्लिक करून या लास्ट पर्यंत घेऊन यायचं। ओके, एवढं करून झाल्यानंतर ना इथून आपल्याला बीट्स द्यायचे सिम्पली इथून। ओके, तर मी देखील बीट्स देऊन घेतो मित्रांनो, आणि तुम्ही बीट्स देऊन घ्या तोपर्यंत। तर एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सर्व ज्या काही आपल्या बीट्स आहे ते इथं कट्स लावून घेतले। ओके, तर एवढं करून नंतर ना मित्रांनो सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे आणि आपलं जे शेक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे असणार आहे, त्याला इथं ओपन करून घ्यायचं। ओके, तर ओपन करून झाल्यानंतर ना काय करायचं मित्रांनो, आपला एक नंबरचा जो फोटो आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन खाली इथं थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। ओके, आणि इथून सिम्पली पूर्णपणे बॅक यायचे, परत एकदा आपलं बिटमार्क प्रेसेट ओपन करायचे आणि एक नंबरचा जो फोटो आहे आपला त्याला हे इफेक्ट इथं अप्लाय करून द्यायचं। ओके, अप्लाय करून झाल्यानंतर ना परत एकदा बॅक यायचे आणि आपलं शेक इफेक्ट ओपन करायचे आणि याची साईज अशी 2 बोटाने लहान करून घ्यायची। ओके, परत समोर स्क्रोल करून याच्या समोरचा जो फोटो आहे ना सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून याचं इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं। ओके, परत एकदा आपलं बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्यायचे आणि याच्या समोर जाऊन याची जी फोटो आहे सिम्पली मी सांगतो आता किती फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे, 1 2 3 4
5. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण हे जी इफेक्ट आहे ती 5 फोटोला अप्लाय केलं आहे. ओके, परत एकदा बॅक यायचं आहे, आपलं शेक इफेक्ट ओपन करून याच्या समोरील चा जो फोटो आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट हे इथून करून घ्यायचं. ओके, आपलं परत एकदा बिटमार्क उघडायचं आहे आणि ह्याच्या समोरील जो फोटो असणार आहे ना सिंपली त्याला इथं हे इफेक्ट पेस्ट करून द्यायचं. ओके, परत एकदा मित्रांनो बॅक यायचं आहे, आपलं शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर ना मित्रांनो याच्या समोरील जो इफेक्ट आहे फोटोचा सिंपली याच्यावरती क्लिक करून याला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. ओके, सिंपली हे इफेक्ट इथं पेस्ट करायचं आहे आणि याच्या समोरील जे 1 2 3 फोटो राहिलेत ना याला आपण समोरचे इफेक्ट अप्लाय करून टाकू. ओके, फायनल. तर सिंपली परत एकदा शेक इफेक्ट ओपन करून आपलं जे हे इफेक्ट राहिलं होतं पेस्ट करायचं तर हे इफेक्ट आपण आता याच्या समोरच्या फोटोला पेस्ट करून देऊ. ओके, काही विषय नाही मित्रांनो, एक अर्धं इफेक्ट मागं पुढं झालं तरी चालेल, म्हणजे एवढं काही त्यांना फरक पडत नाही. परत एकदा बॅक यायचं, आपलं शेक इफेक्ट ओपन करायचं. ओके, आणि हे जे इफेक्ट आहे आपलं 2 नंबरचं. ओके, तर हे इफेक्ट इथून कॉपी करायचं, लास्टून 2 नंबरचं कॉपी करून झाल्यानंतर याला जे लास्टून 2 नंबरला पेस्ट करून द्यायचे फोटोला. ओके, इथं अशा प्रकारे. आणि परत एकदा आपलं शेक इफेक्ट जे ते ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो माहिती आहे का, आज आपण हे जे लास्टचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून याचं इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यावर जी लेंथ आहे आपली व्हाईट इफेक्टची सिंपली तिच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायची. ओके, आता सिंपली परत एकदा आपलं बिटमार्क प्रेसेट ओपन करायचं आहे आणि लास्टला यायचं आहे एकदम. हा जो फोटो आहे आपला सिंपली इथपर्यंत बरोबर घ्यायचं आहे, याला इथं इफेक्ट पेस्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून द्यायचं. ओके, तर एवढं करून झाल्यावरती ना मंडळी तुम्ही स्टार्टिंगमध्ये जसा प्रिव्ह्यू पाहिला होता ना सेम तसाच आपला स्टेटस व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.